आपण अल्ल्याड पल्ल्याडचा ज्यावेळी पिक्चर जेव्हा शूट करत होतो तेव्हा खूप साऱ्या गमती जमती झाल्या. आणि या गमती जमतीमध्ये मला एक सांगायला आवडेल सगळ्यांना, की एकतर आपण स्टोरी जी निवडली आहे ती भुताची निवडलेली होती. आणि ही भुताची स्टोरी करत असताना खरं तर आपल्याकडे एक वेगळं म्हणजे निगेटिव्ह आपण थॉट असतो आपल्या डोक्यामध्ये, की अरे हे असं होईल तसं होईल, म्हणजे आपण निगेटिव्ह थॉटनेच जात असतो. पण मला प्रामुख्याने सांगायला आवडेल, की गेली 20 दिवस आम्ही इथं त्या शूटिंगच्या दरम्यान काम करत होतो. पण हा पिक्चर करत असताना एकही गोष्ट म्हणजे अशी निगेटिव्ह आपल्याला झालेली दिसली नाही. याचं कारण काय, की आता काम करत असताना काय होतं, की बऱ्याच जणांना काहीतरी लागतं, कुठेतरी काहीतरी होतं, ॲक्सिडेंट होतो, कुठं काहीतरी होत असतं. पण छोटे मोठे ॲक्सिडेंट होत असतात, कुठून काहीतरी पडलं किंवा काहीतरी लागलं, कुठे काच लागली, कुठं काय लागलं. पण काही म्हणजे कुणाला काहीही झालं नाही त्या 20 दिवसात. कारण आम्ही अशा ठिकाणी होतो, काळोखाच्या ठिकाणी होतो, कारण फुल नाईट शूट होतं. आणि त्यावेळी मनामध्ये खूप भीती होती, की काही जनावर येईल, कुठं काय येईल, कुणाला काहीतरी लागेल. सर्वच काळजी सगळेजण घेतच होते, पण तरीसुद्धा एक मनात भीती होती. पण ती भीती काय माहिती नाही आहे, पण सगळं पॉझिटिव्ह एनर्जीने हा पिक्चर कंप्लीट झालेला आहे. की आपण मनात जसं ठरवतो तसं न होता हे सगळं पॉझिटिव्हने झालं. त्यामुळे मला ती गोष्ट एक सांगायला आवडेल, की आपण म्हणजे आपल्या कोकणात असतं, की देव की हे ते असं तसं इकडं होणार तिकडं होणार, हे असं केलं तर तसं होईल, असं मनात काहूर निर्माण झालेलं असतं भीतीचं. आणि ते कुठेही त्याचा जरासुद्धा आपल्याला अंश पाहायला भेटला नाही. कारण ज्या ठिकाणी मी काम करत होतो त्या ठिकाणी भीतीच वाटत होती. आणि तरीसुद्धा आम्ही तिथे कामं केली, पण असं काही झालं नाही, की बाबा हे काम केल्यामुळे किंवा तिथली एखादी गोष्ट बाजूला केल्यामुळे काहीतरी झालं आहे, असं काही झालं नाही. कारण प्रत्येकजण आनंदाने आणि व्यवस्थित प्रत्येकाचं काम पार पाडलेलं आहे तिथे. आणि सगळं फुल पॉझिटिव्ह एनर्जीने. कारण एक असं वेगळं म्हणजे बघायला आणि अनुभवायला सगळ्यांनाच मिळालं आहे, की कारण सगळेजणच पॉझिटिव्ह होते. काम करणारे पूर्ण टीमच पॉझिटिव्ह असल्यामुळे कदाचित मे बी ह्या गोष्टी झाल्या असतील असं मला वाटतं. प्रोडक्शन करायचं म्हटल्यानंतर कोकणच का? याचं कारण म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये करायचं आहे तर सेट सगळे उभारले जातात. आपल्याला जिथं जाऊ, मड म्हणा किंवा आपलं गोरेगावमधलं फिल्म सिटी म्हणा, इथं सगळे पिक्चर वगैरे होतात, सिरियली होतात. कारण त्यांना सेट उभारून ते करावे लागतात. आपल्या कोकणात अशी परिस्थिती नाही आहे. आपल्याला सगळा सेट उभा केलेलाच भेटतो. त्यामुळे कोकणामधलं एखादं घर जरी आपण घेतलं, ते घरसुद्धा पूर्ण सेट जसं हवं तसं. म्हणजे बाबा कोकणातलं घर कसं असतं, कौलारू, छान नारळी पोपळीची बाग आणि त्याच्यामध्ये एक टुमदार आपलं कोकणी घर, अशा पद्धतीचं जे घर हवं ते पाहिजे, ते तुम्हाला ॲटोमॅटिक भेटून जातं. कारण तशी आपली जी सिस्टीम आहे कोकणची तशाच पद्धतीची आहे. कारण आपण त्याच पद्धतीच्या याच्यामध्ये घरांची बांधणी जी आहे तशीच मिळते. बंगलेसुद्धा आता भेटतात हवे तसे. कोकणातली समुद्र आहे, नद्या आहेत, जे पाहिजे ते आपल्याकडे डोंगर आहे, दरी आहे, छोटे जुन्या काळातली ब्रिज आहेत, ज्या पद्धतीची लोकेशन हवी तशी आपल्याकडे ॲटोमॅटिक, म्हणजे ते काही वेगळं बनवायची गरज नाही आहे. मंदिरं पाहिजेत तर तीसुद्धा मंदिरं आपल्याकडे जशी कोकणातली हवी तशी मंदिरं मिळतात. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की कोकणात या आणि तुम्ही मराठी पिक्चर किंवा हिंदी सिरियल किंवा हिंदी पिक्चर जे काय करायचं तेवढं तुम्ही करण्यासाठी कोकणात या. कोकण आपलं असा, कोकणात येवा, कोकण आपलं असा. सगळ्यात मला आनंद झाला आहे, की AB9 मराठी TV चॅनेलने माझी इथं मुलाखत घेतली आणि मला संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण या संधीमुळेच आपल्याला या सर्व प्रेक्षकांना अल्ल्याड पल्ल्याड नावाची माझ्या माध्यमातून सगळ्यांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे मनापासून AB9 मराठी चॅनेलचे मी धन्यवाद मानते. आणि सर्व प्रेक्षकांना मी सर्वांना विनंती करते, की सर्वांनी हा अल्ल्याड पल्ल्याड नावाचा मूव्ही 14 जूनला जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायचं आहे. नक्की पहा. नवीन वेगळा थ्रिल घेऊन आलेला हा नवीन चित्रपट 14 जून अल्ल्याड पल्ल्याड.